अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या 2 नराधम शिक्षकांना जिल्हा व सत्र न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। अल्पवयीन विद्यार्थिनीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खाटोकर या 2 नराधम शिक्षकांना न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर पोलीस कोठडी आज रविवार दिनांक 29 जून रोजी दुपारी 3 वाजता सुनावली आहे। बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारे घटना 3 दिवसापूर्वी उघडकीस आली होती। प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खाटोकर या दोघांनी आपल्या लज्जा येईल असे कृत्य करून आपली शारीरिक आणि मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने दिल्यानंतर खळबळ उडाली। दरम्यान शनिवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास प्रशांत खाटोकर आणि धाराशिव येथून पुण्याकडे मांजरसुंबा मार्गे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। तसेच प्राध्यापक विजय पवार हा देखील नगरहून त्याला जॉईन होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने सापळा रचून या दोघांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले। आज रविवारी दुपारी या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट बाळासाहेब कोले यांनी बाजू मांडली, तर यावेळी पोलिसांनी मोबाईल रिकव्हर करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली। यावेळी न्यायालयाने त्यांना दोन्ही आरोपींना 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।